गुड मॉर्निंग मुलांनो. विषय भाषा. पान नंबर 62 आणि 63वर आपण कथा चित्ररूपावरून कथा लिहिली होती बघा. चित्रावरून त्याचं वर्णन केलं होतं. पान नंबर 64वर आपण विरामचिन्हाचे जे 2 उतारे आहे ते पाहिले होते. आता पान नंबर 65वर जननायक बिरसा मुंडा, जननायक बिरसा मुंडा हा पाठ आपल्याला पाहायचा आहे. तिथे एक चित्र दिलेलं आहे बघा. ते चित्र पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येतं की हे एक स्वातंत्र्य सैनिकाचं चित्र आहे बघा. हातामध्ये एक अशी काडी आहे, दुसऱ्या हातामध्ये धनुष्यबाण आहे की नाही. आणि त्यांचा पेहराव म्हणजे त्यांचा पोशाख पाहता असं लक्षात येतं आपल्या की हे आदिवासी भागातले असावे, आहे की नाही. आपण ते पाठात पाहू. रिव्हिजन आपली चालू आहे. पान नंबर 65. लक्ष द्या. बिरसा मुंडा यांचा जन्म, शब्दावर बोट ठेवा तुम्ही. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. दाम्पत्य म्हणजे पती पत्नी. त्यांचे जन्मगाव उलीहातू हे रांचीजवळ आहे. रांची म्हणजे महेंद्रसिंग धोनीचं जे गाव आहे त्या गावाजवळ यांचं एक छोटं गाव आहे, त्याचं नाव आहे उलीहातू. तिथे सुगाना व कर्मी म्हणजे सुगाना हे त्याच्या वडिलाचं नाव आणि कर्मी हे त्यांच्या आईचं नाव यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. 15 नोव्हेंबर 1875. 15 नोव्हेंबर 1875. बिरसाचे आईवडील, मुलाचं नाव ठेवलं त्यांनी बिरसा. बिरसाचे आईवडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता. बिरसाचे जे आईवडील होते ते शेतमजूर होते आणि घरची परिस्थिती एकदम हलकीची होती म्हणजे गरिबीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवलं आणि तिथे मिशनरी शाळा म्हणजे इंग्रजी लोकांच्या ज्या शाळा असायच्या त्या शाळेमध्ये त्यांना प्राथमिक व माध्यमिक त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणाबरोबरच त्यांनी बघा संगीत आणि नृत्य यातही त्यांना विशेष रस होता. तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. तो काळ जो होता तो काळ म्हणजे कोणता? जेव्हा त्यांचा जन्म झाला 1875चा तो काळ जो होता तो काळ होता इंग्रजांनी आपल्या देशाला गुलाम बनवून ठेवलं होतं. आपण पाहिलं की 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या भारत देशावर राज्य केलं आणि 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वतंत्र केलं. म्हणजे 1800 पासून त्यांनी आपल्यावर राज्य केलेलं आहे 150 वर्ष. मग जंगलात राहणारे जे आदिवासी लोक होते यांनासुद्धा त्यांनी गुलाम बनवून ठेवलं होतं. इंग्रजांनी वन कायदा नावाचा एक कायदा आणला आणि आदिवासींचा जो जंगलावरचा अधिकार होता तो त्यांनी नाकारला आणि याच्यामुळेच आदिवासी लोकसुद्धा इंग्रजांविरुद्ध ते नाराज झाले आणि त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले. तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर आवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनांदोलन केले. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने 1995 बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोकावली. त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासीच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांनी उठाव करायचा. आता बघा 1894 म्हणजे 75ला त्यांचा जन्म झाला आणि 94 75 आणि 10 85 95 म्हणजे ते 19 वर्षाचे असताना, ते किती वर्षाचे असताना 19 वर्षाचे असताना बिहारमध्ये दुष्काळ पडला. तेव्हा आजचं जे छत्तीसगड आणि हे जे राज्य आहे ते बिहारचं होतं.
बिहारमध्ये दुष्काळ पडला आणि उपासमार व रोगरहित अनेक लोक मरण पावली. आणि मग एवढं मोठं संकट, नैसर्गिक संकट आलं असताना इंग्रजांनी जमीनदार आणि जे जहागीरदार होते यांच्याकडून त्या शेतकऱ्यांवर आवाजवी म्हणजे जास्तीचा शेतसारा लावायला सुरुवात केली आणि त्या लोकांना परेशान केलं. मग याच्या विरुद्ध बिरसा मुंडा यांनी वेळोवेळी जनांदोलन म्हणजे लोकांना घेऊन, जन म्हणजे लोकांना घेऊन केलेलं आंदोलन, शेतकऱ्यांवर आवाजवी शेतसारा लावला आणि त्याच्यामुळे जनांदोलन केलं. त्यामुळे संतप्त होऊन इंग्रजी सरकारनं काय केलं, 1995मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग म्हणजे बिहारमध्येच आहे, हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आलं आणि याच तुरुंगात बिरसांनी संकल्प केला. ज्याप्रमाणे आपण इतिहासामध्ये पाहतो की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला, संकल्प केला, त्याचप्रमाणे बिरसा मुंडा यांनी त्या तुरुंगात, कोणत्या, हजारीबागच्या तुरुंगात संकल्प केला की इंग्रजांचं सरकार मुळासकट उखडून टाकायचं. आणि त्यासाठी त्यांनी उल गुलान म्हणजेच एकाच वेळी सर्वांनी उठाव करण्याचा ठरवलं. 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रास्त्राद्वारे अनेक लढाया केल्या, ब्रिटिशांना जेरीस आणले. परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रापुढे व मोठमोठ्या सैन्यबळामुळे पुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही. आणि मग त्यांना 2 वर्षाचा कारावास झाल्यानंतर ते 2 वर्षानंतर बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर 1897ला त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ते त्यांचे पारंपरिक जे शस्त्र होते, भाला, धनुष्यबाण, यानं त्यांच्याशी लढाई करायला सुरुवात केली. आता इंग्रजांचं सैन्य खूप होतं, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती, त्याच्यामुळं आदिवासी लोकांचा त्यांच्यामुळे टिकाव लागला नाही. पुढे 1898मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. बघा रे, 1898 म्हणजे त्यांना तुरुंगातून सुटका झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत इंग्रजांसोबत त्यांची लढाई झाली आणि एका नदीकाठी जी लढाई झाली त्याच्यामध्ये 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थित आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी लोकांना संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. बघा काय सांगितलेलं आहे की आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे बिरसा मुंडा यांचे आयुष्य फक्त 25 वर्षाचे, यांनी आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांचा जो समाज होता, आदिवासी समाज जो जंगलामध्ये राहायचा, त्या समाजाचे जे शोषणाचे मूळ परकीय व राजकीय व्यवस्थित आहे त्यांनी ओळखलं आणि त्यांच्या विरुद्ध त्यांनी आदिवासी समाजाला संघटित केलं, एक केलं आणि त्यांच्या विरुद्ध त्यांनी वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे जे आर्थिक शोषण करणारे जे जमीनदार व जहागीरदार होते यांच्या विरोधातही त्यांनी लढे पुकारले, बंड पुकारले. त्यामुळेच आजही जो आदिवासी समाज आहे तो बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो आणि त्यांच्या याच कार्यामुळे आपला स्वतंत्र भारताचा जो इतिहास आहे, स्वतंत्र भारताचा जो इतिहास आहे स्वातंत्र्य लढ्याचा, त्यामध्ये यांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. अशा प्रकारे पान नंबर 65वरचं जननायक बिरसा मुंडा हे जे आहे हे पान नंबर 65 झाला. आता पुढे एकच पॅरेग्राफ आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, त्याचे शब्दार्थ प्रश्नोत्तर पाहू. हा शुद्धलेखांच्या वहीवर व्यवस्थित लिहा चांगल्या अक्षरात आणि वाचन सतत करा. एक लक्षात द्या, शब्द लिहित असताना तो शब्द तुम्ही वाचून लिहा, फक्त शब्द पाहून लिहू नका. शब्द पाहून लिहिसाल तर तुमचं वाचन होणार नाही. तुम्ही शब्द वाचायचा आणि नंतर लिहायचा, म्हणजे तुमचे दोन्ही काम होतं, तुमचं वाचनही होतं आणि लेखनही होतं. ओके. आणि मी तुम्हाला 2-3 दिवसा अगोदरपासून एक सूचना टाकलेली आहे की तुम्ही ते प्रश्नपत्रिका सोडवा, त्या साईडवर जा, त्याला क्लिक करा, आपल्या शाळेचा UDIS नंबर टाका. अजूनपर्यंत एकाही मुलाने ते सोडवलेलं नाही. आपल्या वर्गातली जी मुलं आहे त्यांनी सोडवा आणि ग्रुपवर टाका, म्हणजे बाकीच्यांना कळेल कसं सोडवायचं आहे. दुसऱ्या वर्गातल्या मुलांनी, एका वर्गातल्या मुलांनी 15-15, 20-20 मुलांनी ते प्रश्न सोडवलेले, ते प्रश्नपत्रिका.
त्या साईडवर जाऊन त्याला क्लिक करून आणि ग्रुपवर टाकलेले आहे. फक्त आपलाच वर्ग सगळ्यात मागे आहे. तर असं करू नका. मी जी 2 दिवसा अगोदर तुम्हाला लिंक पाठवलेली आहे त्याला क्लिक करा. त्याच्यात आपल्या शाळेचा UDAS नंबर टाकावा लागतो, तो टाका. तुमचं नाव वगैरे विचारलं जातं, ते सगळं करा. प्रोसिजर करता येते तुम्हाला. मोबाईलमध्ये गेम जसे खेळता येतात त्याच्यापेक्षाही सोपं हे आहे. आणि ते करा आणि आपल्या ग्रुपवर टाका. समजलं सगळ्यांना? पान नंबर 65 जे आहे ते शुद्ध लेखनच्या वहीवर चांगल्या अक्षरात लिहायचं आहे व्यवस्थित. आणि लिंक जी पाठवलेली आहे ती पण व्यवस्थित बघून सोडवायची आहे. समजलं सगळ्यांना? ओके.